किरण सावंत, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय अत्याचार निवारक. नंतर शूटिंग करायची न्यायालयाच्या संदर्भात बोलायचं नंतर जर आपण औपचारिक बोलतो. नाही, विषय असा आहे की न्यायालयाच्या संदर्भातच बोलायचं. न्यायालय काय आम्ही म्हणतोय देव नाहीये. न्यायालयाला सुद्धा संविधानाच्या अधीन राहू, संविधानाच्या चौकटीत राहू, त्यांना त्या ठिकाणी कार्यवाही करायला लागते. 100% संविधानाची अंमलबजावणी ही केवळ आणि केवळ न्यायालयाला पावर दिलेली आहे सर्वात जास्त. तेच करत नसेल तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग जर नसेल तर काय आहे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे. तर त्या संदर्भामध्ये आता मॅडम बोललेले आहेत आम्हाला की तुम्ही ACP साहेबांना भेटा, मी तुम्हाला सविस्तर काय आहे त्या संदर्भामध्ये सांगतो. तर त्या संदर्भामध्ये ऐकायला आम्ही आलेलो आहोत. आता तो जो आरोपी आहे ना उमेश चव्हाण. तर त्याला तेच अटक करू जामीन लागतो. बरं, त्यासाठी 23/7 हे पण पाहिली का? न्यायालयात असताना न्यायालयात 2 कामं होती माझी. बरोबर. तर ह्याला अटक करू नका. आता अटक करूसाठीच होता आमचा जो विषय दाखल झालेला आहे कोर्टात. ओके. तर त्यामुळे आपण थांबू. त्यानंतरची तारीख काल होती. हां. परंतु काल पावसामध्ये न्यायालयात त्या अटक करणं हे आपल्यासाठी अडचणीचा विषय नाही. ओके. आणि तो काही असा अटक करण्यासाठी परिस्थिती आपल्याला आहे. तर आपले न्यायालयाचे आदेश प्रॉपर प्राप्त झाल्याशिवाय त्याला अटक करता येणार नाही. न्यायालयाचे आदेश काय आहे? तूर्त अटक तोंडी. मला सांगा, लोकशाहीमध्ये बरोबर तोंडीला महत्व आहे. ते झालं आपली चर्चा आहे. नाही, मला तुम्ही सांगा. आता सिंपल एक आहे. बरं मी एक सांगू का याचं जर- सोल्युशन सांग. आता हे झाले विषय. आता जर तर आपल्याला न्यायालयाविषयी बोलता येईल. आता संबंधित न्यायालयाचा चार्ज दुसऱ्या न्यायालयाकडे आले, त्यांनाही आम्ही विचारतो. तर आम्हाला लेखी आदेश या संदर्भात काहीतरी मिळाले. ते म्हणजे मला आता पूर्वीच्या न्यायालयाने काय आदेश दिले त्याविषयी मी काही भाष्य करणार. परंतु काल 20 तारीख होती. माझ्यासमोर आलं मी जो काही तो निर्णय करून देतो. परंतु काल पावसामुळे निर्णय झाला.